नाव काय प्लेयरचं? पुढं पुढं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। शॉट शॉट वाह 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 शॉट आहे बघ शॉट आहे वाह 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 तुम्ही बघू शकता वाह क्या दर्द है तेरी आवाज में छोरे। तर आता घे ना पुढे अजून थोडी राहिले घे मागा घे ना। नमस्कार मंडळी, तर काल आपण पूर्णपणे आंबे मोकळे केलेले तिथलं गवत आणि असा विषय झालाय का आपल्या आता गायींना खायला काहीच नाही। तर आता मी आणि प्रभू चाललोय बाबा ट्रॉली घेऊन तणस आणण्यासाठी। आपण जो भात मळलेला होता ना त्याची तणस आहे दुसऱ्या कुंडीमध्ये, तर ती आणायला चाललोय। आणि मग म्हणजे गायींना कुठं जायची गरज नाही पडणार, डायरेक्ट घरी बसल्या बसल्या खातील। आणि बा आई इकडं पावर राहिली, माझा ब्लॉग गेली तर चला आता आपण तणस आणायला जाऊया। तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहे तणस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी। ही तणस आपल्याला न्यायची आहे। अजून खालच्या साईडला एक मोठा ढीग आहे तिथं ते न्यायचं आहे, पण सध्या आम्हाला फक्त तात्पुरती न्यायची आहे ना, म्हणजे खाण्यापुरतीच। आणि नंतर एकदम तयारीत येऊ, मग भरपूर पोरं येऊ मग आम्ही आणि तणस वाहणार आहे। तर चला आता तणस भरूया पहिले, मग नेऊया। मंडळी झाली तणस भरणं, आता परत आंघोळ करायला लागेल असं वाटतंय। थोडीच भरली आम्ही तणस, जास्त नाही भरली, कारण परत यायचं आहे आम्हाला तणस भरायला। आता तात्पुरतीच न्यायची, नंतर थोड्या वेळाने आपण पिकअप ट्रॉली वगैरे फुल भरून नेऊया, म्हणजे त्याचा गायींना वर्षभर टेन्शनच राहणार नाही पावसाळ्यापर्यंत। चला आता खाली करूया तणस। तर पब्लिक ती आपण तणस भरून आणली होती ना, आज खाली करायची। तर रोशनने आता ट्रॉलीवरती केली आहे बघा। आणि आपल्या गायी इथं आहेत, वाट बघताय केव्हा खायला भेटणारे जबरी। आड रे लवकर, बहुतेक वरतीच चढायला लागणार आहे। ऐसा मेरी को प्रतीत हो रहा। तर आता घे ना पुढे अजून थोडी राहिले घे मागा घे ना। मंडळी मगाशी फवारणी केली होती, म्हणजे दादा बोलले का तू थोड्या वेळाने ये फवारणी करण्यासाठी, तर मग त्यांनीच केली ती फवारणी। आणि आता मला खत न्यायला सांगितलेलं आहे, तर युरिया खत आहे तो देऊया आता, आपल्याला गव्हाला द्यायचं आहे। तर आता मी खत घेऊन जाऊन राहिलो तिथं, आपल्याला गहू जिथं पेरला आहे ना त्या ठिकाणी। तर आता जाऊया। आता हे रबर घेतलेले आहेत, म्हणजे ते पाईप आहे ना जिथं कनेक्ट होतं ना त्याच्यात हे टाकून द्यायचं आहे रबर, म्हणजे पाणी लिकेज होणार नाही। आणि अजून खत लागणार आहे, तर मी परत खत नेतोय। तर छाव तर मंडळी या गोणीमध्ये खत घेतलेलं आहे मी थोडंसं परत। आणि हे रबर आहे ते आपल्याला लीक आहे ना, ज्या ठिकाणी जॉईन केलं आहे ना पाईप त्या ठिकाणी लीक आहे, तिथं रबर लावायचे 2-3 ठिकाणी। छाव चलते हे अभी। ऊन आहे, पण मग थंडी म्हणजे हिवाळा पण चालू आहे ना, तर दोन्ही मिक्स आहे, ऊन पण आहे आणि हवा पण आहे थंड, त्याच्यामुळं काही वाटत नाही, कूल वाटते, कूल। आता मी आलेलो आहे या ठिकाणी, पाणी भरायचं चालू आहे गव्हाला। आणि दादा तिथं दिसतंय का खत देऊळ आहे तिकडच्या साईडला। आता आपण खत आणलंय ते पण देऊया त्यांच्याकडे नेऊन। मंडळी आता मी घरी आलेलो आहे, तिकडचं काम शेतातलं बऱ्यापैकी झालेलं आहे। आणि अजून आपल्या घराचं काम खूपच पेंडिंग आहे, म्हणजे कलर वगैरे द्यायचं चालू आहे। आणि वरती जी स्टाईल बसवलेली ना, म्हणजे भिंतीला बाहेरच्या साईडला त्याच्यावर सिमेंटचं पाणी तसंच झालं होतं। तर मग मी आता काय केलं आहे, ॲसिड म्हणजे ॲसिड टाईपच आहे ते, भिंती म्हणजे फरच्या वगैरे काही पुसायचं नाही, त्याच्यावरची घाण ते आणलेलं आहे। आता ते मी एका बाटलीत टाकले आणि स्प्रे करून भिंतीला मारायचं आहे आणि फडक्यांनी पुसून घ्यायचं आहे, म्हणजे ते भिंतीवर जेवढं स्टाईलवरती आहे ना फरचीवरती जेवढा कचरा आहे ना तेवढा सगळा साफ होईल। तर चला आता आपण वरती जाऊया। वरती अजून काम चालू आहे, म्हणजे लाईटिंगचं पण चालू आहे आणि पुट्टी भरायचं पण काम चालू आहे। तर आता जाऊया। तर आपण आता वरती जाऊया, बघूया चला। हे बघा ते हे साफ केलेलं आहे मी, नाहीपेक्षा बरं केलं आहे साफ।
अजून तिकडूनचे हे बा एवढी धूळ आहे ना ती साफ करायची आपल्याला. इकडच्या साईडला बा लय सिमेंटचं पाणी झाले आणि दरवाजा वगैरे काल बसवलेले आहेत हे बघा. आणि इकडं पुट्टी भरायचं काम चालू आहे इकडं. आणि इकडच्या साईडला चालू आहे आपला लाईट फिटिंग. बोर्ड एवढे लावून झालेले आहेत, अजून पॅक करायचे आहेत, वायरी वगैरे काय आणून ठेवले. आणि आता मला माझं काम करायचं आहे. म्हणजे हे बघ दरवाजे इकडं सगळे दरवाजे लावले, बाथरूमचं सुद्धा लावलेलं आहे, इकडं सुद्धा लावलेलं आहे. तर आपलं काम आहे बाहेर ती घाण साफ करायचं. चला तर मंडळी मी ॲसिड आणलेलं आहे आता हे बघा. आणि या बॉटलमध्ये पॅक केलेलं आहे आणि स्प्रे फवारण्यासाठी आपण ते घेतलेलं आहे. आता भिंतीवर मारूया चला. तर मंडळी वरच्या साईडला मारून झालेलं, आता मी खाली मारतो इथं. आता हे ओलं केलेलं आहे आणि थोड्या वेळाने घाण आपोआप निघून जाईल, म्हणजे आपल्याला फडकीने पुसावं लागेल, ती पूर्ण मोकळी होऊन जाईल. बघा आता पिवळे पिवळे डाग दिसते आपल्याला, ते पुसून काढायचे आहेत. हे बघा पूर्ण फरची पिवळी पिवळी पडली सगळी. मंडळी आता झालं आहे माझं सगळं हे करून, थोडंसं तरी वाईट आहे, तर त्याला आपण काहीतरी करूया उपाय चांगलाच. तर आता हे पाणी जेवढं सांडलं आहे ना तेवढं आता मी हे वायपरनी खाली जिन्यावरून खाली पाडतो आहे. इकडं बा इकडच्या साईडला इकडच्या साईडला आता पाणी काढूया. मंडळी आता बऱ्यापैकी आपली कामं उरकलेली आहेत, तर मी आता चाललो आहे फ्रेश होऊन आपल्या गावात चाललो आहे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी. असं सहज टाईमपास म्हणून खेळायला जातो, म्हणजे तिथं नेट वगैरे काहीच नाही, तरी आम्ही जातो आहे आता तिथं, तर खेळतो आहे. चला आता तुम्हाला मी दाखवतो आम्ही कसं खेळतो काय खेळतो. चला पुढं बघा. मंडळी मी आमचा मामा आहे ना, म्हणजे आपलं ड्युटीवरती आहे एस टीवरती, तर आता बसमध्ये येणार आहे ते सावरणा बसमध्ये, तर मी त्यांना डबा घेऊन आलो आहे, पण थोडेसे ते लेट येतील. मग डबा मी मामा त्यांच्याकडे ठेवतो, चंदूमामा त्यांच्याकडं, मग नंतर ते आल्यावर बसमध्ये देतील. तर चला आता. आणि इथं आता मी आलो आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे इथं डांबरी. मामा कुठून कुठपर्यंत रस्ता होतो या? संगमेश्वर ते जोगमोडी. संगमेश्वर ते जोगमोडी डांबरी रस्ता आहे ना पूर्ण? हा डांबरी रस्ता आहे, पक्का डांबरी रस्ता. हां, तर आता चालू आहे रस्ता, तर तुम्हाला मी दाखवतो. तर मंडळी आता मी शाळेवर आलो होते, तर संतोष सर आता पोरांची मस्त ट्रेनिंग घेऊन राहिले. आणि इकडे गायकवाड सर सुद्धा आहेत, मस्त की पोरांना ट्रेनिंग देऊ राहिले खो खो कसं खेळायचं ते. हे बघा हा आता इथं आबा इकडे राखीव प्लेअर आहे तो. थोड्या वेळाने आता नाव काय प्लेअरचं पुढं मस्त रे. आता एवढी सगळी गँग बसलेली आहे. आता पुढं आपटला देखो व्हॉलीबॉल झालंय खेळून आता सर्वांचं. आता खो खोच्या मागं लागलेले आहेत तिथं. आता आमचा व्हॉलीबॉल खेळून झालंय आणि आता पंकज भाऊ सांगतील कोणता सामना चालू आहे. कबड्डी नाही खो खो खेळायचं आहे जे म्हणतोय गावकी 11 आणि झडपी 11. आता आम्ही खो खो खेळणार आहोत सर्वजण. बा एक टीम तिकडे आहे आणि इकडे आपली दुसरी टीम आहे, मिक्स आहे, एवढी टीम आहे. तर आता आपण मॅच कोण जिंकतोय बघूया.
बढ़िया बढ़िया एक नंबर नहीं, एक नंबर भैया एक नंबर जीवन फक्त 2 मिनिटं खेळ, 2 मिनिटं एकच, फक्त 2 मिनिटं खेळ. एक नंबर जीवन, एक नंबर झालं झालं, फक्त 2 मिनिटं खेळ. खतरनाक जीवन, फक्त 1 मिनिटं, फक्त 1 मिनिटं. एक नंबर, एक नंबर मित्रांनो, आता छोट्या मुलांची मॅच झालेली आहे. आता आपले मोठे मोठे मुलं बसलेत. मोठे मोठे आहेत सगळे ना. हा, हे भाई आपले कप्तान आहेत, हे बघा. आणि ते बघा हे मोठं. आणि आता मॅच साठी उतरणार आहे ती गँग छोटीवाली. एक नंबर, एक प्लेअर आउट झालेला आहे. एक प्लेअर, 2 15 सेकंदामध्ये 2 प्लेअर आउट झालेला आहे. 15 सेकंदामध्ये. अरे अरे कंपी भाऊ, आपले पंकज भाऊ थोडे स्लिप झाले. आपले जीवन भाऊ फुल कॉन्फिडन्स मध्ये होते. अरे 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 पाय होता रे. अरे लल्ला क्या करा भाई तू. देख सकते हो आप. आपल्या नाही भाऊची एंट्री जबरदस्त. आवड बॅको झालेली आहे मित्रांनो, सॉरी. एक नंबर आपल्या लालू भाईने जबरदस्त भाग काढलेला आहे. डायरेक्ट टपके मारलेली आहे. बॅको झालेला आहे. बॅको 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 झाला किती नाही. बॅको बॅको बॅको. अरे पंकज चाललाय काय. बॅको एक नंबर. बॅको बॅको. तर मित्रांनो बघू शकता आपला छोटासा प्लेअर पूजेश भाई उर्फ काय नाव. पूजेश आहे. पूजेश उर्फ काय झालं. अरे भैया भाई, भैया भाई भैया. तर पूर्ण टीम एकाने एकदम रंगवलेली आहे. आपला भैया भाई खतरनाक. एक नंबर. भैया भाई आता आउट केलेला आपल्या चेतन भाईने. भाईने एक प्लेअर आउट केलेला आहे जबरदस्त मध्ये. आउट आहे. तर मित्रांनो बघू शकता प्लेअर आउट होता, पण आपल्या अंपायरने आउट दिला नाही. आपल्या भाईची जबरदस्त एंट्री. पहिल्या एंट्री मध्ये एक विकेट. अरे क्रिकेट नाही, क्रिकेट डायरेक्ट आउट झाला बस. कम्प्लीट हो गया. भाई गेम ओव्हर. तर बघू शकता मित्रांनो, आपले छोटे प्लेयर जिंकलेले आहेत. किती विकेटने विजय झाले. 2 विकेटने विजय झालेत. आपले मोठे प्लेयर सगळे आउट केलेले आहेत आणि हारलेले आहेत. हरण्याचं कारण हा बघू शकता तुम्ही. याच्यामुळे पूर्ण टीम फेल गेली आपली. चला तर मंडळी, भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला हा ब्लॉग इथंच समाप्त करूया. बाय बाय.